अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला सयाजी शिंदे यांनी विरोध केलाय। तपोवनातील झाडांच्या बचावासाठी सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। तपोवनातील झाडं कशी वाचवता येतील या संदर्भात राज ठाकरे आणि सयाजी शिंदे यांच्यामध्ये शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी सविस्तर चर्चा झाली। बघूयात एक रिपोर्ट। तपोवनाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो। 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही। जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती आहे। मग हायवे बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा। झाडं तोडून कुंभमेळा करण्याची हौस जर कुणाची असेल तर मला वाटतं नाशिककर ती मोडून काढतील। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा दिवसेंदिवस तापताना पाहायला मिळतोय। साधुग्रामसाठी तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा घाट प्रशासनाने घातलाय। दरम्यान ही झाडं वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी थेट राज ठाकरेंकडे धाव घेतली आहे। एकीकडे सयाजी शिंदेंच्या पक्षाचे नेते अजित पवार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, मात्र तरीही सयाजी शिंदेंनी झाडं वाचवण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यांनी तपोवनाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो। ही चांगली गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपोवन अशी झाडं वाचावीत त्याच्याबद्दल काय करता येईल, कसं करता येईल एवढी चर्चा। सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी 1800 झाडांच्या बदल्यात 15,000 झाडं लावणार असल्याचा पुनरुच्चार केलाय। 15 ते 20 फुटांच्या झाडांची लागवड केली जाणार असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलंय। तर राज ठाकरेंची भेट घेऊन आपण त्यांच्याही शंकेचं निरसन करणार असल्याचं महाजन यावेळेला म्हणाले। निश्चित मला काही हरकत नाही। त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल। त्यांचं पूर्ण शंकेचं निरासन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही। शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं। मी ज्याशी हैदराबादला तिथे राजमुद्रीला होतो, हैदराबादपासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघते म्हणजे आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडं मोठी मोठी आहेत, ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतोय आणि 15,000 झाडं लावतोय। समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही। जी जुनी झाडं आहेत त्यांना अजिबात आम्ही हात लावणार नाही। पण या ठिकाणी जी खाली झुडपं उगलेली आहेत की जे रावट्यांना त्रास होणार आहे, ते रावटे लावू शकणार नाही साधूंच्या महंतांच्या, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच फक्त काढाव्या लागणार आहेत। त्याही आम्ही मुळासकट खालून काढू आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते लावू। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी 15 ते 20 फुटांच्या झाडांची लागवड केली जाणार असल्याचं म्हटलेलं असलं तरी 15 फुटांच्या झाडांची लागवड म्हणजे गंमत असल्याचं अभिनेते सयाजी शिंदेंनी म्हटलंय। 15 फुटी झाडं वगैरे तर अगदीच मजाक आहे ती। ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना? आणि जी आहेत ती तोडायची कशाला, ह्याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला। मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजेत, कुंभमेळे व्हायला पाहिजेत, ज्या परंपरेने जे सण आहेत हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला। पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजेत। आणि एकंदरीत महाराष्ट्रातलीच आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजेत तर नवीन कशा झाल्या पाहिजेत। तपोवनातील वृक्षतोडीसह इतर ठिकाणच्या वृक्षतोडी संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला। विकासाच्या नावाखाली भाजपकडून पर्यावरण नष्ट केलं जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही तपोवनातील वृक्षतोडीवरून सरकारवर शरसंधान साधलंय। तपोवन नाशिकमध्ये, मग आता मी ऐकलं ठाण्यामध्ये 700 झाडं ते मेंटल हॉस्पिटल आहे तिथे, परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क, हे देखील त्यांनी आता जिथे मंत्र्यांचे बंगले आहेत, तुम्हाला माहिती आहे येऊरमध्ये कोणाचे बंगले आहेत, ते छाटायला जाणार, त्याचं वेगळं एक मॅप बनवतात, प्लॅन बनवतात। तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते, मी मंत्री असताना ते थांबवलं होतं, तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत। अरावली जे राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती आहे। मग हायवे बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहिती आहे। तसंच पाहायला गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडॉर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं। मायनिंग कशाला सुरू करताय तुम्ही तिथे? मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय? वेस्टर्न घाट्समध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे
तिथे देखील यांना मायनिंग सुरू करायचं आहे. एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही, जगू शकतच नाही कोणी, अशी परिस्थिती करून ठेवायची. कुंभमेळ्याविषयी त्यांना कुंभमेळ्याला विरोध करण्याचं काही काम नाही, परंतु तपोवनासारखी उद्यानं, तपोवनासारखी वनराई तोडून जर कुंभमेळा होता तर पूर्वी कुंभमेळा झालाच ना एकदा, असं नाही की नाही झाला. त्यामुळे पूर्वी कुंभमेळा जर होऊ शकला झालेला आहे तर यावेळी देखील कुंभमेळा होऊ शकतो. त्यामुळं झाडं तोडून कुंभमेळा करण्याची हौस जर कुणाची असेल तर मला वाटतं नाशिककर ती मोडून काढतील. दरम्यान तपोवनातील वृक्षतोडीला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला. या वृक्षतोडी विरोधात आधीही अनेक आंदोलनं झाली आहेत. आता तपोवन वाचवण्यासाठी तृतीयपंथीय मैदानात उतरले. तपोवनात तृतीयपंथीयांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी वृक्षतोडीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. लाज वाटली पाहिजे प्रशासनाला का आपण कोणाची कत्तल करतो आहोत. जे आपल्याला ऑक्सिजन देतात झाडं, आपण त्यांची कत्तल करतो आहोत. आणि एखाद्या सामान्य माणसाने जर झाड तोडलं तर त्याच्यावर खंडणी, त्याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होतो. तुम्ही 1800 झाडं तोडतायत, तुम्ही महारथी आहे, मग तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा. माझं एकच म्हणणं आहे का हे प्रभू श्रीरामांच्या चरणांनी पावन झालेलं तपोभूमी आहे. तुम्ही हा निर्णय बदललाच पाहिजे. आणि साधुग्रामसाठी नाशिक खूप मोठा आहे आपला, कुठं पण तुम्हाला क्वार्टर्स उभारता येईल आणि इथं पण तुम्हाला क्वार्टर्स उभारता येईल न झाडाची कत्तल करता. तर तुम्ही हा निर्णय बदला. अभिनेते सयाजी शिंदे हे सत्ताधारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे. मात्र असं असलं तरी त्यांनी तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात राज ठाकरेंची भेट घेत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि पक्षाच्या परिघापलीकडे जाऊन आपण तपोवनातील झाडांच्या बचावासाठी प्रयत्न करणार असल्याचं अभिनेते सयाजी शिंदे यांनी दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.